मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो सकाळी मी रेडी झाली आहे आणि आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला. सो हा आहे माझा आजचा पूर्ण लूक. दिसते माहिती. तर छान रेडी झाले होते. त्याच्यानंतर मी असं रांगोळी वगैरे काढले, त्याच्यावर पाट ठेवला आणि नंतर मग पूजा वगैरे करायची होती मला नागपंचमीची. नंतर छान त्याच्यावर लाल वस्त्र असं टाकले आणि त्याच्यानंतर मग एक्झाम बोर्ड लावून छान त्याच्यावर फोटो लावला होता, कारण काही होतं नाही माझ्या. त्यानंतर छान 11 वेळा गणपतीचा अभिषेक वगैरे केला दुधाने आणि पाण्याने. आणि नंतर मग असा जप सुद्धा केला, ओम नागराजाय नमः. आणि असं करत करत सगळी पूजा संपन्न केली मी. आणि वस्त्रमाळ, आघाडा, दुर्वा हे सगळं छान असं हार वगैरे केला होता मी. आणि गणपतीला ना विड्याच्या पानावर ठेवून त्यांच्यासमोर खारीक आणि खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा मी ठेवलेला होता. त्याच्यानंतर छान असे नाग काढले मी 5 आणि तांदूळानेच काढले. तुमच्याकडे असेल तर तुम्ही यांनी पण काढू शकता, तर म्हणजे कोणी कागदावर पण काढतं. आणि मी फक्त तांदळाने डायरेक्ट पाटावर काढले होते आणि छान असं सजवून फुलं वगैरे ठेवले होते. खूप छान दिसत होतं. मला खूप आवड आहे असं काही करायची. आणि पूजेसाठी लागणारं सामान तर मी तुम्हाला सांगतच आहे की काय काय लागतं इथे. त्याच्यानंतर परत एक विडा ठेवला होता आणि त्याच्यावर सुद्धा पैसे वगैरे ठेवलेले होते मी. त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून दुधाचा आणि लाह्याचा नैवेद्य वगैरे ठेवला होता आणि एक दिवा सुद्धा लावला होता बाजूने. मला ना छोटे छोटे 2 समया घ्यायचे, म्हणजे पूजा आणखी छान दिसते आणि खूप आवडतं सजवायला. माझ्याकडे आहे, मोठे आहे, पण घासायला मग प्रॉब्लेम जाते, त्याच्यामुळे नको वाटते. आणि नंतर मग मस्त असं छान सजवलं वगैरे आणि खूप छान दिसत होती पूजा. आणि नंतर मग मला वारुळाला सुद्धा जायचं होतं. फुलं वगैरे बोलवले होते, त्यांनी सुद्धा डेकोरेट केलं. नंतर तुम्ही पुढे पुढे बघा काय काय ठेवलंय. तर इथे माझी पूजा झालेली आहे. मी छान असं गणपतीला सुद्धा दुर्वा देते. आणि सुद्धा आणि आता इथे फक्त हार राहिला आघाड्याचा, चुकी मी करत आहे. तर अशा प्रकारे मी इथं हार पण केला आहे. तो सुद्धा असा आपण करते देवाला. कानोले मात्र मी पहिल्यांदाच केले आणि हे असे करतात म्हणून मी यूट्यूबवर वगैरे बघितलं आणि नंतर मग केले आणि छान झाले होते. वाफवून घेतले होते. 10 ते 12 केले होते, कारण 5 देवाजवळ, 5 अजून बाजार तळावर वगैरे जायचं होतं मला, तिथे वगैरे ठेवायचे होते म्हणून छान असे पुरणाचे केले आणि ते छान वाफवून घेतले होते. त्याच्यानंतर सगळं आवराआवरी केली. तिकडे बघा श्रीषाचं चाललंय, पूर्ण व्हिडिओ आला नाही आणि असं काहीतरी चाललं होतं. ते वाफायला ठेवले तेवढ्या वेळात, बाकी सगळं उरकून घेतलं होतं मी आणि वेळ पण झाला होता मला, कारण बाजूच्या काकूंचं झालं होतं सगळं आणि माझंच राहिलं होतं. त्यांच्यासोबतच मला जायचं होतं, कारण इथे सोबत कोणी नाही आहे परत आणि मला माहिती नाही. आणि मेन टास्क होता माझ्यासाठी तो, की जो मला तिथे जाऊन स्वतःचं
तसंच आपलं केलेली पूजा ओळखावी लागते आणि त्याच्यावरच नैवेद्य ठेवावा लागतो. आणि मी विकतची वस्त्रमाळ नेली होती त्याच्यामुळे मला ओळखायला सोपं गेलं. आणि नंतर मी पूजा वगैरे केली, तिथे जाऊन छान 2-4 फोटो वगैरे पण काढले आज पण. आणि साधी सिंपल आज साडी घातली होती, कालची तुम्ही बघितलीच असेल त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये. थोडं मेकअप वगैरे केलं होतं, म्हणजे की साधा सिंपल नव्हते मी त्या दिवशी. छान असा हार वगैरे घातला होता. आज असं सिंपलच होतं कारण मला आवरायचं होतं, मंगळवार होतं, दुकानात पण जायचं होतं. म्हणून म्हटलं पटकन चला आवरून टाकावं. आणि नंतर बाजार तळावर पण गेलो, तिथली पूजा झाल्यावर तिथे सुद्धा आम्ही छान असं नागाला म्हणजे वस्त्रमाळ घालून नैवेद्य वगैरे ठेवलेला. ही तर अशी प्रथा आहे. तर आता वाजले 3 आणि सगळं माझी कामं वगैरे आवडले. श्रीषा झोपलेली आहे. सकाळी 6:45ला उठली मी, तेव्हापासून सारखं कंटिन्यू चालतं. इतकी कंबर दुखत आहे की काय सांगू. आता ते झालं आणि सगळं व्यवस्थित आता क्लीन वगैरे केलं आहे घर. बघू शकता छान सगळं स्वच्छ. तर आज मला छान असं वेळ भेटला आहे तुमच्यासोबत गप्पा मारायला. तर आपण आज गप्पा मारू त्या म्हणजे अशा की तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काय आवडतं काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आणि मी नवीन आहे हे मला माहिती आहे, माझ्या घरात कोणी नाही. म्हणजे माझ्या घरात मी सांगते आज काय सांगायचं तर मी आणि श्रीषा आणि तिचे पप्पा आणि आजी सासू आहे. त्यांची मला म्हणजे आता समजू शकता तुम्ही, त्यांची मला कुठलीही मदत नाही आहे. आणि सगळं मला मॅनेज करायचं, दुकानातलं कस्टमर वगैरे बघायचं, असं तसं सगळं करून घरकामात लक्ष द्यायचं आणि तिलासुद्धा सांभाळायचं. तर तुम्हाला माहिती आहे जेमतेम ती आता 2.5 वर्षाची आहे. तर तिला आता काहीच कळत नाही, थोडं फार बोलायला लागली आहे. काय म्हणजे नवीन नवीन शब्द शिकते आहे आणि तिला पण आता लक्ष द्यायचं परत झालं तर. आणि तुमचा जो प्रतिसाद मला मिळतो त्याने मला उत्साह खूप येतो आहे की तुमच्यासोबत छान असं मला खूप छान कंटेंट असं घेऊन येणार तुमच्यासोबत. श्रीषाचं काही असलं तर ते सुद्धा घेऊन येणार. सो बस एवढंच म्हणते मी. मस्तपैकी चालू आहे, छान असंच राहिलं पाहिजे. आणि मी रोज ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे 1 दिवसाआड तरी. आणि मिनी ब्लॉग तर आपले चालूच आहे, जसं जमेल तसं मी घेत असते, शूट करत असते. सो आता राखीचा सीझन आला आहे, परत म्हणजे रक्षाबंधन आलं आहे, तिथून पुढे लक्ष द्या. तिथून पुढे दुकानात पण खूप गर्दी असते, त्याला मॅनेज होत नाही. सो मला पण तिथे राहावं लागते. त्याच्यातून वेळ काढून मी तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते आहे. सो मला समजून घ्या असंच म्हणते. आणि आज नागपंचमीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि बस एवढंच म्हणेन. प्लीज सपोर्ट करा, शेअर करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. आणि बघितल्याशिवाय जाऊ नका. आणि बघितला असेल, आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तेवढं नक्की मी आवर्जून सांगेन. आपली फॅमिली आपल्याला खूप मोठी करायची आहे. आता जेमतेम सुरुवात झालेली आहे. सो आपली फॅमिली आपल्याला खूप मोठी करायची आहे. त्याच्यासाठी मला तुमचा खूप सपोर्ट पाहिजे आहे, एवढंच मी म्हणते. आणि तो मला द्याल ही पण अपेक्षा आहे. सो चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हे माझं पहिलंच वर्ष होतं पंचमीचं झोका खेळायचं, कारण मी याआधी नव्हते खेळले. आणि मला छान नवीन वाटलं होतं, कारण तिकडे काहीच नसतं पंचमीला, इकडे भरपूर काही असतं. आणि जेवढं फेर वगैरे घेतात हे सगळं मला आता यावर्षीच माहिती पडलं. आणि छान एन्जॉय केला मी पंचमीचा. त्याच्यानंतर छान झाडाचे ताजे आवळे वगैरे तोडले. आणि मला ना आंबट गोष्टी भरपूर जास्त आवडतात, मला काहीच त्रास होत नाही पित्ताचा वगैरे. मस्त असे ताजे आवळे भेटले आणि ते खात मस्त घरी आले. आणि नंतर बाकीचं काम होतं. आणि ज्यांनी कोणी शेवटपर्यंत ब्लॉग बघितला नसेल त्यांनी नक्की बघा, आणि बघितलाच असेल तर सबस्क्राईब करून जावा. तोपर्यंत बाय.